बुलेटिन मधली पहिलीच बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळमध्ये हर घर जल योजना कागदावरच राहिलेली आहे अशी माहिती आता समोर येते। योजनेअभावी 12 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय। योजनेसाठीचे पैसे गेले कुठे, ग्रामस्थांचा असाच सवाल विचारण्यात येतोय। कोट्यावधी खर्चूनही घरापर्यंत पाणी नाहीच अशी माहिती समोर येते। यवतमाळमधल्या 12 वर्षीय वेदिका चव्हाणचा नदीत बुडून मृत्यू झालाय। हर घर जल योजनेवर कोट्यावधींचा खर्च झाला, पण योजनेचं पाणी अनेक घरांपर्यंत पोहोचलंच नाही। काठोडा गावाजवळचा पारधी वस्तीतल्या 45 घरापर्यंत हर घर जल योजना पोहोचलीच नाहीये। मग कोट्यावधीचा खर्च गेला कुठे असा सवाल आता ग्रामस्थांनी केलाय। पैसा खर्च झाला, योजना आलीच नाही आणि गावातल्या मुलीचाही यामुळे मृत्यू झालाय। चार्जर नाही सर, दुसरं काही नाही सर। पाणीची चार्जर पाणी भेटतच नाही सर। पाणी म्हणजे पाणीच आहेच नाही गावात। पहिली गोष्ट हे आहे सर। कम से कम तरी 30-35 साल झाले सर पाणीच आहे सर। इथं सुद्धा करण नाही सर, काही नाही, पाणी नाही, काहीच नाही सर। आता ते पोरगी मेली सर, काल उद्या आले सर, ते आता पाणी चालू करून। तर पाणी टंचाईची अजून एक बातमी समोर येते। पाणी टंचाईची ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी ती तात्काळ सोडवली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। ते संभाजीनगरात बोलत होते। पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। जिथे टंचाई आहे तिथे आपण कलेक्टरला अधिकार दिलेले आहेत। कलेक्टरने त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करायचा आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने पाणी पुरवठा करता येईल तो करायचा आहे। प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो। त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई होणार आहे त्या ठिकाणच्या उपाययोजना या ठरवायच्या असतात। त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आपण निधी देखील उपलब्ध करून देतो। त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत ते आम्ही समजून घेऊ आणि त्यातनं मार्ग काढू। तर पाणी टंचाईची समस्या राज्यभरात अतिशय भीषण होताना दिसते आणि याच पाण्याच्या प्रश्नावरून खासदार संजय राऊतांनी सुद्धा भाजपवर आता जोरदार टीका केली आहे। पाणी प्रश्नावर सरकार गंभीर नाहीये, टँकर माफिया भाजपला अर्थपुरवठा करतायत असा आरोपच आता राऊतांनी केलाय। तर कोण संजय राऊत असं म्हणत फडणवीसांनी यावर प्रत्युत्तर दिलंय। सरकार अजिबात गंभीर नाही ना। पाण्याच्या प्रश्नावर सरकार मुंबईमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघतात, प्रथमच नाशिकमध्ये मोर्चे निघतात पाण्यासाठी। यवतमाळ म्हणजे विदर्भ मराठवाडा तर तहानलेलाच आहे। मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तडफडून। काय राज्याचे 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतात सांगावं ना जरा। हे सगळे टँकर माफियांचे सूत्रधार आहेत। भारतीय जनता पक्षामध्ये जे अर्थपुरवठा आहेत करणारे हे सगळे मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सुद्धा आहेत। पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटले सरकारची अनास्था आहे त्यामुळे पाणी टंचाई। कोण संजय राऊत? पाणी टंचाईचा विषय संजय राऊत म्हटले सरकारची अनास्था आहे त्यामुळे पाणी टंचाई। कोण संजय राऊत? तर आता मुंबईतून एक मोठी बातमी समोर येते। मुंबईतल्या विलेपार्लेत जैन मंदिरावर महापालिकेने कारवाई केली आणि त्याच्या विरोधात आता जैन समाजाचा मोर्चा काढण्यात येतो।
कांबळेवाडी या ठिकाणी असलेलं जैन मंदिर तोडण्यात आलेलं आहे आणि यासाठी खरं तर हा मोर्चा काढण्यात आला. सर्व पक्षीय राजकीय नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी आहे. ते सहभागी झालेले आहेत. वर्षा गायकवाड ज्या खासदार देखील आहेत याच विभागातल्या, त्या सहभागी झालेल्या आहेत. मला प्रश्न असा आहे की हे 1937चं जे आहे ते स्ट्रक्चर आहे, जुनं स्ट्रक्चर आहे आणि मग जुनं स्ट्रक्चर असल्यामुळे त्यांचं ट्रान्सफर ऑफ करायचं आहे. फक्त ते केलं पाहिजे, पण ते न करता त्यांच्यावरती ज्या तऱ्हेने कारवाई झाली, खरं तर त्यातमध्ये महिला होत्या, पुजारी होते, ते सांगत होते की आम्हाला मूर्ती तरी कमीत कमी बाहेर घेऊन जाऊ द्या, त्या मूर्तीचं खंडन होऊ देऊ नका. पण दुर्दैवाने ज्या तऱ्हेने कारवाई झाली ही पूर्वनियोजित कारवाई होती असं आमचं म्हणणं आहे. आज मी बघताय महिला सुद्धा उतरल्या. का उतरल्या? कारण महिलांच्या दिवशी ज्या तऱ्हेने पोलीस यंत्रणावर त्यांना मारहाण झाली किंवा दबाव केला, त्यांना धक्काबुक्की झाली. त्यामुळे आज लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाले की डबल इंजिन सरकार काय करतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित गणेश कवडे, सॅम टीव्ही मराठी, मुंबई. तर विलेपार्लेत आता जैन समाज आक्रमक झालेला दिसतोय आणि याच संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे. तर गणेश, काय सांगाल, तिथली आता सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच विलेपार्लेच्या काळेवाडीमध्ये हे असणारं मंदिर आणि त्या ठिकाणावर मोर्चा आहे तो अंधेरीच्या ऑफिसपर्यंत पोहोचलेला आहे, कारण की याच वॉर्ड ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी आहे ते मंदिर तोडलेलं आहे आणि त्यामुळे मंदिरांच्या विरोधामध्ये खरं तर हे आंदोलन काढण्यात आलं आणि आता महापालिकेच्या गेटवर आहे ते सर्वांना अडवलेलं आहे. मात्र मोठ्या संख्येने आहे ते जैन समाजातील लोक आहेत ती या ठिकाणी जमा झालेली आहेत. त्याचबरोबर लोकप्रतिनिधी देखील आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत. सर्वच पक्षातील राजकीय नेते देखील आहेत, ते देखील या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात. खासदार वर्षा गायकवाड असतील, मंगलप्रभात लोढा असतील, पराग अडवाणी असतील, पराग शहा, मुरजी पटेल, हे सगळेच नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. चुकीच्या पद्धतीने कारवाई केली अशा पद्धतीचा देखील आरोप आहे ते लोकप्रतिनिधींकडून होताना पाहायला मिळते. कारण की सकाळी 8च्या सुमारास चित्र महानगरपालिकेचं कार्यालय उघडतं आणि या 8 वाजता येऊन हे खरं तर आहे ते जैन मंदिर तोडण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी मोठा रोष आहे तो सध्या जैन समुदायामध्ये पसरलेला पाहायला मिळतोय आणि बीएमसी चोर आहे अशा पद्धतीच्या घोषणा देत आहे ते महानगरपालिकेच्या गेटवर सध्या आंदोलन सुरू झालेलं पाहायला मिळतंय. मात्र काही शिष्टमंडळ आहेत त्यांना महापालिकेच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलणं करण्यासाठी आतमध्ये घेऊन गेलेले आहेत. मात्र जे बाहेर सर्व जैन समुदायातील लोक आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये फौजपट आहे तो या ठिकाणी लावलेला आहे. जी नक्कीच गणेश, अशीच माहिती तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहू. तुर्तास धन्यवाद. कांबळेवाडी विलेपार्ले येथील जैन मंदिर आहे. जैन मंदिर तोडल्यामुळे हा भव्य असा मोर्चा काढण्यात आहे. सर्व राजकीय पक्ष देखील आहेत यामध्ये सहभागी झालेले. मुरजी पटेल आपल्यासोबत आहे. मी सर्वप्रथम मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्याचा निषेध करतो की त्यांनी आपण 2011 पर्यंत संरक्षण देतो झोपडेला आणि 40-50 वर्ष जुनं मंदिर तोडतायत. हा एक जैन समाज नाही, हिंदू समाजाचा अस्वस्थ प्रश्न आहे आणि हा ज्यांनी सुपारी दिली आहे बीएमसी अधिकाऱ्यांना, ज्यांनी सुपारी दिली आहे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे. बघा, कोर्टाच्या 8 तासांनी हायकोर्टाचा ऑर्डर आला, त्यांना माहिती होती ऑर्डर येणार आहे म्हणून तोडली. बस जैन समाजाची मागणी आहे की जो भ्रष्टाचारी जो बसलेला आहे बीएमसी मध्ये त्याला तत्काळ निलंबित करावं आणि जैन समाजाची माग आहे त्याच्यावर कारवाई करावं की त्याने किती भ्रष्टाचार केला और पुरा जैन समाज हिंदुस्थानचं मंदिर बांधणार आहे. व्हिडिओ रोहित गणेश कवडे, सॅम टीव्ही मराठी, मुंबई. तर आता विलेपार्लेतली आपण दृश्य पाहतोय. जैन समाजांचं आंदोलन सुरू आहे आणि जैन समाज हा आक्रमक झालेला आहे, कारण जैन मंदिरावर कारवाई करण्यात आली आहे. खरं तर यावर सुनावणी होणार होती, या मंदिरासंदर्भात सुनावणी होणार होती, पण त्याआधीच महापालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली.
तर आता या विलेपार्लेतल्या घटनेवर वेळोवेळी अपडेट्स आपण साम टीव्हीच्या माध्यमातून घेतच राहणार आहोत. वळूया पुढच्या बातमीकडे. बातमी आहे बीडमधून. अमानुष मारहाण झालेलं घाटशीळ पारगाव इथलं घोडके कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. 1.5 महिन्यांपूर्वी या कुटुंबाला मारहाण झाली होती, मात्र अजूनही आरोपी मोकाटच आहेत. शिरूर पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप या कुटुंबियांनी केलाय. लाडक्या बहिणीला संरक्षण देणार का की नाही असा सवालही यावेळी करण्यात आलाय. तर त्यांच्याशीच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी. पाहूयात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावरती असून घाटशीळ पारगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त येत आहेत. मात्र याच घाटशीळ पारगाव येथील घोडके कुटुंबियांना अमानुष मारहाण झाली होती. हेच ते घोडके कुटुंबीय आहे जे की त्या महिला आहेत, त्यांना देखील मारहाण झाली होती. अमानुष अशी मारहाण होती. ज्या मुलाला मारहाण झाली होती ते देखील मुलगा सोबत आहे. आम्हाला रानात जाऊन खूप हाणलं, पण आमचे आज लाडके बंधू येणार आहे तिथं निवेदन करायला घाटशीळ पारगावला. इथं बाबाच्या हातचं त्यांचं काहीतरी होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही आमचं मागणं आहे देवेंद्र फडणवीसला, आमच्या बंधूला, की लाडक्या बहिणीचं बोलणं आहे की आमचं काहीतरी सक्सेस करावं त्यांनी. आता परत काय आरोपी धरले नाही त्यांनी, पण आता धरा म्हणून याची मागणी आहे आमची. आज घाटशी पारगावमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. निवेदन दिलंय आम्ही. त्याच्यात निवेदनमध्ये असं दिलंय की पोलीस स्टेशनचं अजून याच्यात काहीच हे नाही आहे. पोलीस स्टेशन नुसतं नावाला हे झालेलं आहे. त्यांचा अजून कुठलाही न्याय म्हणजे त्यांनी अजून एकही आरोप, फक्त नावाला एक आरोपी अटक केलेला आहे. कॅमेरामन इरफान मोहम्मद सह मी योगेश काशीद, घाटशीळ पारगाव, बीड. यानंतर देशभरातील तसंच राज्यभरातील इतरही महत्त्वाच्या आणि मोठ्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून. तेलंगणातल्या नलगोंडामध्ये जवानांनी जय जवान जय किसान ब्रीद सिद्ध केलंय. ड्युटीवरून परतत असताना शेतकऱ्यांचं पीक पावसात भिजताना दिसलं आणि जवानांनी तातडीनं हे पीक ताडपत्रीनं झाकलंय आणि अचानक आलेल्या पावसापासून पीक वाचवलंय. राज्य शासनाने तालुकानिहाय बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे कोल्हापूर आणि गडहिंग्लज या दोन्ही बड्या बाजाराच्या मक्तेदारीला धक्का बसलाय. बाजार समिती नसलेल्या 8 तालुक्यांमध्ये त्या नव्याने स्थापन होणार असून या तालुक्यात बाजार समितीचं राजकारण अर्थकारण तेजीत येणार आहे. जालन्यात कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे. बाजारात 8 ते 10 किलोने कांदा मिळतोय. उत्पादन खर्चापेक्षाही कमी किमतीत कांद्याची विक्री करावी लागतेय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दोडामार्ग परिसरात केळीच्या बुंध्यावरच केळीचा घड लगडल्याचं पाहायला मिळतंय. बुंध्यापर्यंत छाटलेले झाड असल्यानं केळी येणं शक्य नव्हतं, मात्र घड लागल्याने पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसतोय. सांगलीतील मिरज बाजारपेठेत आंब्याची आवक वाढली आहे, त्यामुळे त्याचे दर ग्राहकांच्या खिशाला परवडणारे आहेत. अक्षय तृतीया जवळ आल्याने कोकणासह कर्नाटकमधूनही सर्वाधिक आंबे विक्रीला येत आहेत. मनमाड शहरात बिबट्याचा शिरकाव झाला असून काल दरगुडे वस्तीवर बिबट्याने कुत्र्यांचा फडशा पाडलाय. आज पुन्हा हा बिबट्या शेतवस्तीत घुसल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीच पसरली आहे. जालना जिल्ह्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसतायत. 64 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडे ठाक पडले असून 24 प्रकल्पात मृत पाणीसाठा आहे आणि इतर प्रकल्पांमध्ये केवळ 19% उपयुक्त पाणीसाठा आहे. अमरावती जिल्ह्यात पाण्यासाठी 70 गावं तहानलेली आहेत. वाढत्या तापमानामुळे जलस्रोत कोरडी पडली आहेत. पाणी पुरवठ्यासाठीच्या जिल्ह्यातल्या योजना कुचकामी ठरल्यात. मेळघाटात पाणी टंचाईची तीव्रता अधिक आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांची धावपळ होतीये. शासनाकडून 12 टँकर आणि 44 खासगी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय.
धुळे शहरातील 70% भागात दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. पालिका प्रशासनातर्फे लवकरच संपूर्ण शहरात दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे. दरम्यान नागरिकांना पाण्यासाठी 8 दिवस वाट पाहावी लागत होती. मात्र मनपाने जुन्या नियोजनात बदल केल्याने उर्वरित भागातही दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल. इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात भीषण पाणटंचाई निर्माण झाली आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने महिलांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावं लागतंय. जलजीवन मिशन सारख्या योजना त्यांनी सुरू केल्यात. मात्र या योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या आहेत. चेंबूर अमरमहल जंक्शन जवळ मेट्रोचं काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन फुटली आहे. त्यामुळे या ठिकाणी हजारो लिटर पाणी वाया गेल्याने पाण्याची लाईन बंद करण्यात आली आहे. तसंच दुरुस्तीचं काम सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करावं अशी मागणी आता स्थानिकांनी केली आहे. अहिल्यानगरातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या अंब्रेला फॉल भर उन्हाळ्यात सुरू करण्यात आलाय. भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील जनतेची तहान भागवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आवर्तनामुळे अंब्रेला फॉल प्रवाहित झाला. छत्रीच्या आकारात कोसळणारा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतोय. तर आता एक विशेष रिपोर्ट पाहूयात. तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे. होय, कारण तुम्ही भरत असलेल्या मेंटेनन्सवर GST भरावा लागणार आहे असा आता दावा करण्यात आलाय. याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय आणि त्यामुळे या व्हिडिओची आम्ही पडताळणी केली आहे आणि त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलंय पाहूया. त्यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट. ते निर्मला ताईंनी काय म्हटलं म्हणे की जर तुम्ही 7,000च्या वर मेंटेनन्स भरत असाल सोसायटीचं तर त्याच्यावरती 18% GST. ताई, कुठे 100-200 उरतात महिना संपल्यावर आणि ते बी तुम्ही काढून घ्यायचं म्हणतावे. काय सांगायचं तुम्हाला, कुठं कुठं टॅक्स भरायचं? म्हणजे जिथं देतोय आम्ही टॅक्स तिथं पण अजून त्याला टॅक्स लावता का काय? हा व्हिडिओ पाहून तुम्हीही हैराण व्हाल, कारण आता तुम्ही भरत असलेल्या सोसायटी मेंटेनन्सवरही 18% GST आकारला जात असल्याचा दावा करण्यात आलाय. हा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे खरंच असं आहे का? मेंटेनन्सवर GST लावलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. फ्लॅटमध्ये राहणं महागणार. सोसायटी मेंटेनन्सवर 18% GST. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? तुम्ही असं GST लावायला मग काय बोंबलायचं काय कळना बा. अजून कुठं कुठं राहतंय काय बघा. ते सिक्युरिटीला बी लावा टॅक्स, झाडू मारायला लावा टॅक्स, कचरा उचलायला लावा टॅक्स, मी घरात भांडी घासतो त्याला बी लावा टॅक्स. हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. मेंटेनन्सवरही आता GST लावल्यानं आणखी कुठे कुठे टॅक्स लावायचे ते लावा असंच या व्हिडिओतील व्यक्ती म्हणतीये. त्यामुळं खरंच आता मेंटेनन्सवर GST लावण्यात आलाय का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. राज्यभरात लाखो लोक फ्लॅटचं मेंटेनन्स भरतात आणि 7,500 रुपये टॅक्सही बरेच जण भरत असल्यामुळं याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं एक्सपर्टची भेट घेतली. त्यांना व्हिडिओ दाखवून हे खरं आहे का आणि खरं असेल तर GST का लावण्यात आलाय याची सत्यता जाणून घेतली. की GST 7,500 रुपये मंथली मेंटेनन्स चार्जेस, मासिक देखभाल खर्च किंवा 20 लाख टर्नओव्हर असेल ते लागू आहे. तर ही बातमी खरी आहे, हे सत्य आहे आणि गेले 8 वर्ष आपण तो भरतोय. त्यामुळे ज्या गृहनिर्माण संस्थांना मंथली मेंटेनन्स चार्जेस म्हणजे मासिक देखभाल खर्च 7,500 रुपयेपेक्षा जास्ती आहे त्यांना हा लागू होतो. त्याच्या कराचं पर्सेंटेज हे 18% आहे. त्याचप्रमाणे जर आपला वार्षिक उलाढाल टर्नओव्हर जर 20 लाखाच्या पुढे असेल तर त्यालाही हा लागू होतो. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. सोसायटीची वार्षिक उलाढाल 20 लाख असल्यास GST लागतो. दर महिन्याचा 7,500 मेंटेनन्स असल्यास 18% GST भरावा लागतो. केंद्र सरकारनं हा टॅक्स लागू केलाय. 2017 मध्ये GST लागू करण्यात आलाय. सध्या दर महिन्याला 7,500 रुपये मेंटेनन्स भरणाऱ्या व्यक्तीला GST लागतोय. मात्र सरसकट सगळ्यांनाच हा टॅक्स सध्या लागू नाहीये.
मात्र 7,500 रुपये सोसायटी मेंटेनन्स भरणाऱ्यांना जीएसटी लागतो हा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.